वर्तकनगर येथील दुर्गामाता चाळ साईनाथ नगर परिसरातील रहिवाशांनी मोबाईल टॉवर हटवण्याची मागणी करत आज अनेक शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं। परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक तसंच महापालिका आयुक्तांनाही निवेदन देण्यात आलं। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार अलीकडेच एका घरावर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर बसवण्यात आला असून त्यामुळे परिसरात रेडिएशनचा धोका निर्माण झालाय। यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। महिलांना डोकेदुखी आणि इतर त्रास सुरू झाले असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आरोग्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे तात्काळ हा टॉवर हटवण्यात यावा अशी मागणी आज साईनाथ नगर मधील नागरिकांनी केली आहे। येत्या 2 दिवसात महापालिकेनं मोबाईल टॉवरवर कारवाई न केल्यास वर्तकनगर प्रभाग समितीला घेराव घालण्याचा इशाराही शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांनी दिलाय। या निवेदनावर स्थानिक रहिवासी आणि शाखा प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या असून या मागणीची दखल घेऊन प्रशासनानं त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली जाते। आज सकाळी झालेल्या या आंदोलनात स्थानिक शिवसैनिक, सूर्यराम आणि महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। जनतेनं राजन विचारे यांची कपड्यांनिशी हकालपट्टी केली। लोकसभा निवडणुकीत नरेश मस्के यांनी त्यांचा प्रचंड मतानं पराभव केला, तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालं आहे अशी टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्यावर केली आहे। मीरा भाईंदर येथील मराठी एकीकरण समितीच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पोहोचले असताना त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। तसंच त्यांच्या दिशेनं पाण्याची बाटली देखील भिरकवण्यात आली होती। तसंच माजी खासदार राजन विचारे यांनी त्यांच्यावर टीका केली होती। सोमवारी त्यांनी सरनाईक यांना एक पत्र देखील लिहिलं होतं। हे पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झालं होतं। सरनाईक हे कासरवडोली येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पणास आल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। त्यावेळी सरनाईक यांनी राजन विचारे यांच्यावर टीका केली आहे। जनतेनं राजन विचारे यांची कपड्यांनिशी हकालपट्टी केली। लोकसभा निवडणुकीत आमचे नरेश मस्के यांनी त्यांचा प्रचंड मतानं पराभव केला, तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालं आहे अशी टीका त्यांनी राजन विचारे यांच्यावर केली आहे। तसंच राजन विचारे यांच्या पत्राबाबत त्यांना विचारलं असता अशी पत्र आपण वाचत नसल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच त्यांना आयुष्यभर पत्रच खेळायचं आहे, कारण महापालिका निवडणुकीतही ते निवडून येऊ शकत नाहीत असाही त्यांनी आरोप केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा महामेरू त्यांच्या खांद्यावर घेतला आहे। आम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहोत, परंतु त्यांना आंदोलन आणि घोषणाबाजीशिवाय काहीच येत नाही। मनसे आणि उबाटाला महापालिका निवडणुका झाल्यानंतरही विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका घ्यावी लागणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं। राजन विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांशी हकालपट्टी केलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश मस्केंनी पराभूत केलेलं आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं आहे। कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही। त्यांची जी भूमिका आहे ती उभाटा पक्षाला योग्य आहे, त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी। आम्ही मात्र विकासाचं काम करत राहू। कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी अडवण्यात आलेलं होतं या मोर्चेकऱ्यांनी, काय वाटतं एकंदरीत? नाही, मला कुठेही अडवण्यात आलेलं नाही आणि प्रताप सरनाईक सक्षम आहे। प्रताप सरनाईकांनी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रताप सरनाईक काय कोणाला भीक घालणार नाही। गेली 20 वर्ष मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। जर पत्र दिलेलं आहे राजेश, तुम्हाला काय होतं असं काय झालं असतं बघा, अशा प्रकारची काही पत्र वगैरे मी वाचत नाही। मी ह्या जबाबदार मंत्री आहे या राज्याचा आणि जबाबदार मंत्री म्हणून माझ्या नेत्याचं
माझे जे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांची जी भूमिका ती सर्वसामान्य जनतेला पटावी, त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं म्हणून मी ते पत्र दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या पत्राला फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेने आणि मराठी जनांनी दिलेली. आता तुमच्या पत्रानंतर त्यांना पत्र काढावं लागतंय, त्यामुळे पूर्ण सारांश ते पत्र खेळतात. त्यांना आयुष्यात आता पत्रच खेळायचं, कारण महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा ते निवडून येऊ शकतात. वाटतं मराठी हृदय म्हणून तुम्ही पत्रात उल्लेख केलाय. नाही, शेवटी कसं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या 3 वर्षाचं काम जे त्यांचं आहे त्या 3 वर्षाच्या कामाच्या माध्यमातून ते दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचं, म्हणजे तो शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, लाडकी बहीण असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, हृदयामध्ये सामावून एखादा नेता जर कोणी घेतला असेल तर त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवून दिलेलं आहे. 80 जागा आम्ही मागितल्या होत्या, त्या 80 जागा आम्ही लढून 60 जागा जर जिंकलो तर याचा अर्थ मराठी मनांच्या हृदयामध्ये कोणाचं नाव बसलेलं आहे त्या एकमेव नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे. राज ठाकरे असतील या मेळाव्यासंदर्भात बोलू नये असं निर्देश. मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्त्याच्या ठाणे मीरा रोड मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम महिनापूर्वी करण्यात आलं होतं. तर यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे मीरा रोड ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं नसून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त करत भ्रष्टाचार करण्यात, पक्ष फोडण्यातच हे सरकार मशगूल असल्याची टीका केली आहे. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरातील रस्ता डांबरी असून त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडी होते. मुंबई, पालघर तसंच गुजरात भागातील वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. हा रस्ता कॉन्क्रीटचा करण्याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाचा होता, मात्र वन विभागाकडून त्यास परवानगी मिळत नसल्याची बाब उघडकीस आली होती. परवानगी मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी डांबरी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते. यामुळे खड्डे आणि कोंडी ही समस्या दरवर्षी दिसून येते. यंदा खड्डे आणि कोंडी ही समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं सिमेंट ग्राउटेड बिटुमिनस मिक्स या पद्धतीनं रस्त्याचं काम करण्याचा निर्णय घेऊन एप्रिल महिन्यात ठाण्याहून मीरा रोडकडे जाणाऱ्या मार्गिकेची दुरुस्ती केली होती. जून महिन्यात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. तर मीरा रोडहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचं काम हाती घेतलं जाणार होतं. मात्र यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे मीरा रोड ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं नसून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. या रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त केलाय. शिवसेना नेते राजन विचारे यांनी समाज माध्यमांवर गायमुख रस्त्याच्या दुरावस्थेचं लाईव्ह करत या रस्त्याची झालेली दुरावस्था दाखवली. डांबर वाहून गेल्यानं खडी वर आली असून वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याचं चित्र त्यांनी लाईव्ह मध्ये दाखवलं. या रस्त्याची दुरावस्था पहा असं सांगत या भ्रष्ट सरकारला नागरिकांचे हाल दिसत नाहीत. भ्रष्टाचार करण्यात आणि पक्ष फोडण्यातच हे सरकार मशगूल असल्याची टीका त्यांनी केली आहे. मीरा भाईंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना दचके खात प्रवास करावा लागतोय. या महामार्गावरील गायमुख घाट, कासरवडवली या रस्त्यांवर खड्डे पडलेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसह चालकांचे अपघात होऊ लागले. एकीकडे रस्त्याची दुरावस्था तर दुसरीकडे इतर प्राधिकरणाची टोलवाटोलवी सुरू आहे. रस्त्याची संपूर्ण त्यामुळे वाहतूक झाली आहे. 8 दिवसांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवरील माती, खड्डी पुन्हा जैसे थे असल्यानं नागरिकांचा संताप अनावर होऊ लागलाय. रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष असलेल्या सत्ताधाऱ्यांनी पक्ष फोडण्यापेक्षा विकास कामांकडे आता तरी लक्ष घालावं असा टोला राजन विचारे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय. ठाण्याला जर जायचं असेल तर मला वाटतं परिस्थिती आज बघा कशा पद्धतीने आलेली आहे. आज इथे दरवेळेला ट्रक पलटी होतात. 15 दिवस सुद्धा रस्ता हा टिकला जात नाही. म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं रस्त्याची अवस्था बघा कधी आहे. आज कित्येक ठिकाणी हा रस्ता खचले गेलेला आहे. आणि हा 8 दिवसापूर्वी या ठिकाणी सिमेंट भरला होता. तर 8 दिवसामध्ये त्याचं त्या ठिकाणी खडी बाहेर निघून आज हे झालं आहे. कित्येक वेळा वाहन पलटी होऊन किती लोकांचा मृत्युमुखी या ठिकाणी पडलेला आहे. आणि वारंवार या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं. आणि आज ही परिस्थिती एवढी भयानक आहे. कुठल्याही इथल्या आमदार असेल किंवा खासदार असेल या लोकांना वेळ नाही आहे. फक्त इथे मशगूल आहेत. हे कार्यकर्ते फोडा, ते कार्यकर्ते फोडा. आज तुम्ही बघितलं असेल या संपूर्ण ठाणे शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. आणि आज
त्या तिथे महापालिका MSRDCवरती ढकलते, त्यानंतर MSRDC ह्याच्याकडे ढकलते महापालिकेवरती, अशी सर्व टोलवाटोलवी चालू आहे। आणि आज सर्वसामान्य माणूस आज कशा पद्धतीने या ठिकाणी जीव धोक्यात घालून या ठिकाणी रस्त्यावरनं बिचारे गाडी नेत आहेत। मला वाटतं या गोष्टीचा सर्व नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे यांना घरी बसवलं पाहिजे। देशातील 10 केंद्रीय कामगार संघटना आणि क्षेत्रवार स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीनं आज सर्व विभागांमधील कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यांसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारण्यात आला। राज्यात महिला आणि बाल विकास विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य विभागांमध्ये सुमारे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी आणि 75,000 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत। अंगणवाडी अथवा आशा स्वयंसेविका ग्रामीण, आदिवासी आणि नागरिक क्षेत्रात शासनाच्या योजनेचे फायदे देण्याचं महत्त्वाचं काम करतात। अंगणवाडी सेविकांमार्फत 6 महिने ते 6 वर्ष बालकांना आहार, आरोग्य आणि शिक्षण तसंच गरोदर आणि स्तनदा मातांना आहार, आरोग्याची सेवा पुरवण्याचं काम केलं जातं। आशा स्वयंसेविका राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा दुवा असून जनतेला आरोग्याचे फायदे मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम करून देत आहेत। शासन त्यांना शासकीय कर्मचारी मानत नाही, त्यांना मानधनी समजते। अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचारीचा दर्जा देण्यात यावा, THR बंद करून लाभार्थ्यांना ताजा गरम आहार देण्यात यावा, त्यांना दरमहा पेन्शन आणि सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावेत, या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी देशभरातील योजना कर्मचाऱ्यांनी 1 दिवसांचा संप करून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली। ठाणे शहरातील बांधकाम सुरू असलेल्या एका बहुमजली इमारतीत लिफ्टमध्ये अडकलेला एक कामगार 15 तासानंतर आज सकाळी सुरक्षितपणे बाहेर आला। अनेक तास अडकलेला हा कामगार इमारतीवर पांढरेपणाचं काम करत होता। बचाव पथकानं कामगार सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे। या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी मूळचा कोलकाता येथील हा कामगार मंगळवारी दुपारी माझिवडा परिसरातील पेट्रोल पंपासमोरील इमारतीवर पांढरेपणाचं काम करत होता असं सांगितलं। उघड्या लिफ्टचा वापर करून अचानक वीज गेली आणि सुमारे 3 वाजता तो 21व्या मजल्यावर अडकला। बांधकाम स्थळावरून माहिती मिळाल्यानंतर बाळकूम अग्निशमन केंद्रानं मंगळवार आणि बुधवारी रात्री 2 वाजता आपल्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला याबद्दल माहिती दिली। त्यानंतर लगेचच मदत पाठवण्यात आली। जेव्हा ते पहाटे 4 वाजता घटनास्थळी पोहोचले तेव्हा फक्त एकच पर्यवेक्षक तिथे उपस्थित होता आणि कोणताही तात्काळ उपाय दिसत नसल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं। वीज खंडित झाल्यामुळे लिफ्ट काम करत नव्हती आणि वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संपांमुळे मदत उपलब्ध नसल्याचंही सांगण्यात आलं। त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला गेला तेव्हा त्यांनी तातडीनं 2 कर्मचारी घटनास्थळी पाठवले। घटनास्थळी उपस्थित असलेल्या अभियंत्यांशीही संपर्क साधण्यात आला आणि त्यांना जनरेटरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले। सुमारे 30 मिनिटात जनरेटरची व्यवस्था करण्यात आली। आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथक, पोलीस, अग्निशमन दल, वीज विभागाचे कर्मचारी आणि जनरेटर पथक यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे आज सकाळी 6 वाजता अडकलेल्या कामगाराला सुरक्षितपणे खाली आणण्यात आलं। बांधकामा ठिकाणी सुरक्षा नियमांमधील त्रुटींवरही त्यांनी प्रकाश टाकला। कामगाराला कोणतीही दुखापत झाली नसल्याचंही सांगितलं जात आहे।